श्राऊ गेली होती बाहेर खेळायला आणि आल्यावर तिला म्हटलं छान हात धुवून मी तुझ्यासाठी खाऊ बनवला आहे. तर मी तिच्यासाठी पॉपकॉर्न बनवले होते आणि ती इतकी खुश झाली ते बघून, कारण तिला थोडीशी भूक पण लागली होती. नंतर स्वयंपाकाची वेळ झाली, मला चवळीची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी चवळी सकाळीच भिजू घातली होती. म्हटलं कुकरमध्येच लावावं चवळी आणि भात दोन्ही पण, म्हणजे दोन्ही लवकर शिजून जाईल आणि तोपर्यंत बाकीची तयारी करता येईल. पण माझ्याकडनं बघा काही सांडणार नाही असं होतच नाही. त्यानंतर मी सकाळी उडदाची डाळीची आमटी केली होती, ती गरम केली आणि म्हटलं ते कुकर होतं तोपर्यंत पीठ मळून घ्यावं आणि चवळीची भाजीची तयारी पण करून घ्यावं, जे वाटण वगैरे वाटायचं त्यासाठी. पण तेवढ्यात भाऊजी आले. भाऊजी म्हटले की भेळ आणली आहे मी, काही लगेच करू नका, भेळ खाल्ल्यावर जास्त काही भूक नसते. मग मी पण खाऊन घेतली. आई म्हणल्या मग चपाती वगैरे मी पण काही खाणार नाही. मग सगळेच म्हणले भात खाणार आहे. मग मी ते पीठ मळलेलं पीठ आणि मग चवळी जी शिजवली होती ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि मग थोडी भांडे पडली होती ती भांडे घासली. नाही तर शाहूचं रडणं चाललं होतं का, तर त्याच्यासाठी तिला झोका खेळायचा होता, त्यासाठी झोळी बांध म्हणून रडत होती. मग त्याच्यासाठी ती झोळी बांधली. जेव्हा तिला त्याच्यामध्ये बसवलं तेव्हाच ती खुश झाली आणि त्याच्यानंतर ती 1-1.5 तास काय त्यातून उतरलीच नाही. चला तर मी व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.